शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. राज्यात प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशी बियाण्याची जळगाव जामोदमध्ये विक्री उघड. छापा टाकून कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. एकावर गुन्हा दाखल. 2 वर्षातील पहिली मोठी कारवाई. बुलढाणा जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या बियाण्याची अवैधरित्या विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जामोद शहरातील आचल नगर परिसरातील एका व्यक्तीकडे विक्रीच्या उद्देशातून आणलेल्या HTBT बियाण्याचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित व्यक्तीच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता घरामध्ये HTBT कपाशी बियाण्याचे 59 पाकिटे आढळून आली आहेत. HTBT हे कपाशीचे बियाणे पर्यावरणास हानिकारक असल्याने हे बियाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित करण्यात आले आहे. या प्रकरणी कृषी विभागाने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक रंधाळे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 वर्षातील ही कृषी विभागाची मोठी कारवाई मानली जात आहे. दिनांक 11 जून 2025 रोजी जळगाव जामोद तालुक्यामध्ये एका इसमाकडे HTBT या बियाण्याचा साठा असल्याबाबतची माहिती आपल्या भरारी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार आपले जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या संयुक्त पथकाने आंचलनगर भागामध्ये एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पर्यावरणास हानिकारक असणारी आणि कायदेशीरदृष्ट्या अनधिकृत असणारी HTBT कापसाची 59 पाकिटं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली. तर पथकाने संपूर्ण पंचनामा करून ती सर्व जे आहे मुद्देमाल तो जप्त केलेला आहे आणि श्री अशोक रामभाऊ रंधाळे की ज्यांच्या घरात हा साठा सापडला त्यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल हा वर्ग करण्यात आलेला आहे.